आज तुम्ही पहा, आपल्या घरातलं जर कोणी गेलेलं असेल, लक्ष द्या बरं, आपल्याकडून जर यथायोग्य त्यांचे विधी कुठले झाले नाही, काकस्पर्श जर पिंडाला झाला नाही, किंवा आपण त्यांच्या निमित्तानं कुठले दानधर्म केले नाही, त्यांच्या निमित्तानं इथं जर कुठले क्रियाकर्म जर केले नाही, तर आपले जे पूर्वज आहे, गेलेले जे पितर आहे, ते आपल्याला शाप देत असतात बरं. यासाठी आपले पितर आपल्यावरती नेहमी तृप्त असावे असं जर, आणि लोक याला मान्यता देत नाही. लोक म्हणतात तुम्ही काय कीर्तनकार लोकांनी धंदे काढले, कीर्तन करा, प्रवचन करा, गेले ते गेले, हो ते गेले काय पुन्हा येणार थोडी. अहो ते गेले, पण तुम्हाला एक सांगू का, संत सांगतात तुमचा आमच्या वाणीवर जर विश्वास नसेल, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पण पहावे पुराणी विचारुणी. हे ग्रंथ पुराण आमच्या काय वाडवडिलांनी नाही निर्माण केले. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. हे खरं तर साधू संतांनी त्या ठिकाणी ग्रंथाची निर्मिती केलेली. वेदशास्त्र पुराण त्या ठिकाणी व्यासांनी लिहिलेले आहे, त्याच्यामध्ये वर्णन आहे. आपण जर आपले वाडवडील घरातले मंडळी जर कुणी गेले, त्यांच्या पाठीमागं जर ही क्रियाकर्म केलं नाही, तर ते आपल्यावरती नाराज होतात, आपल्याला त्या ठिकाणी महाराज शाप देतात. मग ऐका बरं, काही काहींना विश्वास नसतो ना, इथं केल्यावर त्यांना कुठं भेटतं का. पण लक्ष द्या, त्यांच्यासाठी 3 दिवस हक्काचे असतात. अक्षय तृतीया, वर्षी श्राद्ध, वडिलांची पुण्यतिथी, स्वर्गीचे पितर जेवते. आपल्याला मान्य आहे, आपण आता पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्या वाडवडिलांना भोजन देतो, आनंदानं त्या ठिकाणी महाराज त्या दिवशी आपण सगळ्यांना आमंत्रण देतो. त्या दिवशी अन्नदान घडावं, त्यांच्या आत्म्यास चिर शांती लाभावी, हा त्यांच्या हक्काचे दिवस आहे, आपण ते केले पाहिजे बरं. आणि म्हणून समजा कुणाचा मुलगा जर बाहेर शिकायला असला, मी तुम्हाला एक जनरली उदाहरण विचारते. जर कुणाचा मुलगा बाहेर शिकायला असला, त्याचा फोन आला, दादा माझ्याकडे आता पैसे राहिले नाही, मला सध्या पैशाची नितांत गरज आहे. मग आपण काय करतो, त्यांना सांगितले 10,000 की आपण 10,000 घेतो, डायरेक्ट पुण्याला जातो का, नाही जात. काय करतो, ते पैसे घेतो, बँकेमध्ये जातो, त्याच्या नावानं त्या ठिकाणी आपण चिठ्ठी भरल्या जाते, पावती ज्या वेळेला आपण त्याच्या नावानं करतो, त्यावेळेला आपल्या समोर जरी आपल्याला पैसे दिसत असले, साहेबांकडे दिल्यानंतर त्याच्या खात्यावरती ते पैसे ट्रान्सफर करतो. तुम्ही म्हणाल का, ओ साहेब अहो मी तुम्हाला पैसे दिलेले ते तुमच्या जवळ आहे, अजून माझ्या लेकराला द्या ना नेऊन. तसं होणार नाही. आपल्याला माहिती, इथं आणून दिले त्याच्या नावावरती, त्याच्या खात्यावरती आता ते जमा झालेली. तसं आपण इथं केल्यानंतर निश्चितच आपले जे गेलेले पूर्वज त्यांना निश्चित आपण केलेलं पुण्य त्यांना प्राप्त होतं.